नमस्कार, सारा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ह्या प्रकारचे फूल शिकणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 5 नंबरचे 4 कलरचे मोती, ज्यात मी वापरला आहे फेंट म्हणजे पोपटी कलर आहे, डार्क ग्रीन, व्हाईट कलर आणि पिंक कलर। आणि दुसरं फूल केलं आहे ते ब्लू कलरने केलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीने इथे रंगसंगती घेऊ शकता। एकाही कलरमध्ये तुम्ही हे फूल बनवू शकता। त्यासाठी लागणारे साहित्य आहे म्हणजे 30 नंबरचं वायर, सुई आणि वायर कट करण्यासाठी सीझर। आपण सुरुवात करूयात हे फूल बनवायला। त्यासाठी मी सुईमध्ये वायर ओवून घेतलेला आहे आणि मी आता व्हाईट कलरचे 9 मोती ओवून घेणार आहे। 4 5 6 7 8 आणि 9। सुईमध्ये मी 9 मणी ओवून घेतलेत। त्याचा मी एक सर्कल करून घेते। हे बघा, हे असं पूर्ण सुई त्या मण्यांमधनं फिरवून घ्यायची आहे। असं घट्ट करायचं आहे। आता हे बघा, माझं एकदा फिरवून झालंय। आता मी सुईमध्ये 3 मणी पोपटी मणी घालणार आहे। आधी आपण ह्या फुलाची पानाची सुरुवात करत आहोत। त्यासाठी मी 3 पोपटी मणी घातले आहेत। सुई माझी ह्या दिशेला आहे वरच्या, तर मी त्याच्या अपोजिट दिशेने सुई वरती काढणार आहे। तर तिथे असा एक छोटा चौकोन तयार झाला आहे। आता सुई ह्या मण्यामध्ये काढून घ्यायची। दोरा घट्ट ओढायचा आहे। परत मी 3 मणी ओवून घेणार आहे। 3 सुई ह्या दिशेला आहे। मी परत सुई उलट्या दिशेने घालून तशी फिरवून घेणार आहे। हे बघा, असा एक छोटा चौकोन तयार होतो। अजून एकदा 3 मणी ओवून घेतलेत। परत पहिल्यासारखंच फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, 1 2 3 मण झाले। आता हा चौथा करायचा आपल्याला पोपटी कलरनेच। अशी 4ची आपण 5 वेळेस करणार आहोत। आता आपले 1 2 3 4 झालेले। आता मला इथे डार्क ग्रीन कलर लावायचा आहे। कारण मी पानांची बॉर्डर ही डार्क ग्रीन कलरने केलेली आहे। हे बघा, सुई परत एकदा ह्या 4 मधनं फिरवून घ्यायची आहे। हे बघा, आपलं असं तयार झालं। पहिला 9चा सर्कल, मग 3 मणी घेऊन आपण असं विणत गेलो। आता मी सुईमध्ये 6 डार्क ग्रीन कलरचे मणी घेणार आहे। आणि सुई मी आधी ह्या दिशेला काढून घेतलेली आहे। या ग्रीन मधनं इकडे आपण खालच्या साईडनी हे करायचे। मी सुईत 6 मणी डार्क ग्रीन कलरचे घालणार आहे। आता काय करायचंय, हा जो पहिला व्हाईट पासला जो पहिला हा आहे मणी पोपटी कलरचा, आपली सुई ह्या दिशेने इथे खाली आली आहे। आपल्याला सुई ह्या दिशेने इकडे वरती काढायची आहे। म्हणजे असा इथे मध्ये कुठे न विणता असं बाजूनी आपल्याला हे 6 मणी काढून घ्यायचे आहेत।
आता परत ह्या साईडला असाच शेप द्यायचा आहे, त्यासाठी मी परत ह्या व्हाईटमधून ह्या पोपटीमध्ये जाणार आहे. हे बघा, हे असं. आता सुई माझी वरच्या दिशेने आली आहे. मी परत आता सुईमध्ये डार्क ग्रीन 6 मणी घालणार आहे. चार, 5 आणि 6. हे बघा, आता मला आपण सुई आधी इथे ह्या साईडने खाली काढली होती. आता आपण वरती जाणार आहोत, तर हे वरचे जे 3 मणी आहेत तर त्याचा साईडचा हा जो मणी आहे त्यामध्ये सुई घालायची वरच्या दिशेने. मग असा आपला पाकळीसारखा आकार तयार होईल. मग आता सुई पूर्ण फिरवून घ्यायची आहे आणि ह्या 2 मण्यांमधनं सुई पास करायची आहे. हे साधारण ओढायचं आहे वायर, कारण जास्ती टाईट केलं तर खूप पानाचा आकार बिघडतो आणि खूप लूज ठेवलं तरी लूज असा आकार लूज पडल्यासारखा होतो. आता हे बघा, मी सुई इथे ग्रीन पोपटीमध्ये काढून घेतली आहे. आता मी पुढच्या ह्या 2 पांढऱ्यांमधनं काढून घेणार आहे, कारण आपलं विणकाम ह्या पांढऱ्यावर झालं. मग दुसरी पाकळी करताना मध्ये ह्या एका मण्याचा गॅप ठेवायचा आहे आणि आता ह्याच्यावर विणकाम करायचं ह्या मण्यावर. आता मी मधला हा पिंक कलरचा करणार आहे. हे बघा, माझं इथे वायर ओढल्या गेल्यामुळे थोडंसं ह्या पाकळीला टाईटपणा आलेला आहे, असा थोडासा आकार बिघडलेला आहे त्याचा. आता हे असे परत हे असे 4 वेळेस करून घ्यायचे आपल्याला. परत सुईमध्ये 3 मणी. हे 3 वेळा झाले, तर अजून एक 4थी वेळेस करायचे. हे बघा, 4 वेळेस झाले. आता मला व्हाईटनी याची बॉर्डर करायची, म्हणून मी वरच्या 5व्याला मी व्हाईट कलर लावणार आहे. मग मी व्हाईट 3 मणी घेतलेत. हे बघा, हे असं 1 2 3 4 हे पिंक झाले आणि 5वा हा व्हाईटचा झाला. आता मी परत एकदा सुई फिरवून घेणार आहे आणि ह्या व्हाईटमधल्या साईडच्या 3ऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे. आता मी व्हाईट 6 मणी ओवून घेणार आहे. 1 2 3 4 5 आणि 6. आता हे बघा, आपली सुई खालच्या दिशेने अशी आलेली आहे. तर आता हा जो खालचा पिंक आहे त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि असं थोडं ओढून घ्यायचं. मग आता ह्या व्हाईटमधून मी ह्या पिंकमध्ये सुई काढून घेणार आहे. परत सुईमध्ये 6 मणी पांढरे घालणार आहे. हे बघा, तर हा जो व्हाईट आहे साईडचा त्यातनं सुईवरती काढणार आहे. आपली ह्या फुलाची दुसरी पाकळी
तयार झाली आहे. बघा आता सुई इथे काढलेली आहे. तर आता ह्या मी एक म्हणजे आपल्याला इथे काढलेली मी. आता पुढचे 2 मणी पास करायचे आहेत. एक ह्या दुसऱ्या पाकळीनंतरच्या गॅपसाठी एक मणी सोडायचा आणि इथे आता इथे मी 3 पोपटी कलरची पाकळी करणार आहे. मी ती करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा माझी ती पाकळी करून झाली आहे. आता आपल्या ह्या पाकळ्या तिन्ही लूज आहेत, त्या एकमेकांना आपल्याला जोडायच्या आहेत. तर माझी वायर ह्या साईडला आहे. आता मी काय करणार आहे, हे राणी कलर मधून हे वरचे जे 2 व्हाईट आहेत, राणी कलर आणि 2 व्हाईट, असं 3 मधून सुई मी बाहेर काढणार आहे. आता एक डार्क ग्रीन घेणार आहे आणि नंतर इकडे ह्या पाकळीत म्हणजे पानाच्या शेप मधली जो कलर घेतलेला आहे त्या 2 ग्रीन मधून म्हणजे ह्या 3 मण्यामधनं तो पास करायचा आहे. 2 ग्रीन आणि एक फेंट पोपटी कलरचा जो मणी आहे त्यातनं. आता सुई आपल्याला ह्या पाकळीला जोडायची आहे. तर आपण ह्या इथपर्यंत सुई काढून घेणार आहे. असं फिरवत जाऊन मी इथपर्यंत सुई बाहेर काढणार आहे. एक पोपटी आणि 2 डार्क ग्रीन. आता परत एक डार्क ग्रीन कलरचा मणी घेणार आणि 2 व्हाईट आणि एक पिंक मधून तो बाहेर काढणार. हे बघा आपल्या अशा पाकळ्या जोडल्या गेल्या. हे असं तुम्ही 5 पाकळ्यांचंही फुल करता. त्यासाठी हे मी जे 9 मणी घातले आहेत त्याऐवजी तुम्ही 10 मणी घालायचे आणि सेम जसं मी शिकवलं आहे तसं 5 पाकळ्यांचं फुल करता येतं. मला जरा वेगळं करायचं होतं म्हणून मी हा ट्राय केलेला आहे. मला याची महिरप बनवायची होती. मी महिरपीचे तुम्हाला सुरुवात कशी करायची जोडायची ते सांगते. मी महिरप म्हणून पण बनवणार आहे आणि असे लूज ठेवलेत की मला त्याचे वेगवेगळे पॅटर्न बनवता येतील, वेगवेगळे डिझाईन तयार करता येतील. ह्या हिशोबाने मी ते लूज ठेवलेले आहे. बघा आता 2 मी गाठ मारल्यानंतर 2-3 मण्यांमधनं पास केली आणि सुई कट केली. आता मी महिरप तुम्हाला कशी जोडायची ते शिकवते. सुईला वायरला गाठ मारून घेतली आहे. आता ती काय करायची, ह्या मण्यात काढायची. तर थोडंसं इथून खालच्या साईडनी आधी घालून घ्यायचे. हे बघा पाकळीचा वरच्या टोकातनं मी सुई बाहेर काढलेली आहे. आता एक इथे ग्रीन घ्यायचं आहे. इथं मी हा ब्लू कलरचा जोडणार आहे बाजूला, म्हणून आता सुई माझी ह्या वरच्या साईडनी आहे. तर मी आता सुई इथे ह्या पाकळीच्या टोकाच्या याच्यातनं मी खालच्या दिशेने काढणार आहे अशी. आता परत एक ग्रीन मणी घेणार आणि तो आता जिथून सुई काढली होती त्या मण्यामधनं बाहेर काढणार. असं चार म्हणजे 4चं छोटं चौकोन येईल असं मी जोडून घेणार. तर ह्या पाकळ्या अशा आपण एकमेकांना जोडून महिरप पूर्ण करायची आहे. हे बघा आता दुसरं काढताना तुम्ही इथे वायर तोडू शकता किंवा कंटिन्यू करत वायर फिरवत असं ह्या मण्यापर्यंतही नेऊ शकता. आता मी अजून एकदा तुम्हाला हे करून दाखवते. माझा हा फुलांचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. काही व्हिडिओबद्दल सांगायचे असल्यास कमेंट्समध्ये सांगा.
असं फिरवून मी असा सुट्टे फुलं ठेवून जो वेगवेगळा डिझाईन केलेले आहेत वेगवेगळे, त्याचा व्हिडिओ मी आधी शेअर केला आहे, तरी तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्याची लिंक परत एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. आता हे बघा, मी ह्या टोकाला बाहेर आलेली आहे. मी आता अजून एक ग्रीन कलरचा मणी घेते. तुम्ही हे ग्रीननी व्हाईटनी कोणत्याही कलरनी तुम्ही तुमच्या आवडीनुसार जोडू शकता. आता बघा, हे दुसरं फूल जे आहे पिंक कलरचं, त्यातल्या ह्या पानाचा जो आकार आहे त्याच्यातनं मी सुई बाहेर काढली. परत एक मणी घेतलाय. परत आता जिथून आपण सुई बाहेर काढली होती त्यातनं असं टाईट केलं. हे बघा, हे असं असं एकमेकांना जोडत पट्टा पूर्ण तयार करायचा. धन्यवाद.